ही लोकशाही कुठली? मग आम्ही घ्यायचं का ईव्हीएम वर संशय? तुम्ही कुठला ओटीपी टाकून ईव्हीएम हॅक केला होता ते? तुम्ही जिंकला म्हणजे ईव्हीएम चांगलं, तुम्ही हरला म्हणजे ईव्हीएम वाईट. ही लोकशाही कुठली? मग आम्ही घ्यायचं का ईव्हीएम वर संशय? तुम्ही कुठला ओटीपी टाकून ईव्हीएम हॅक केला होता ते? तुम्ही जिंकला म्हणजे ईव्हीएम चांगलं, तुम्ही हरला म्हणजे ईव्हीएम वाईट. अरे ईव्हीएम हॅक करता आला तर वयामिनी ताईंनी शिवाय दोघंही जिंकले असते ना. आपल्या रवींद्र वायकर यांचा विजय त्यांच्या फार जिवारी लागलेला आहे. बघा, मी तुम्हाला सांगतो, हा एकनाथ शिंदे कधी आयुष्यात खोटा बोलला नाही. जिंकलो तर जिंकलो, हरलो तर हरलो. पण आम्ही जिंकलेला असताना रवींद्र वायकर यांना हरवण्याचं काम करत असताना मी एकनाथ शिंदे का डोळे फक्त बघत राहू? मी डोळे बंद करून? मग ते कुठलं मोबाईल, कोणाचा मोबाईल, तिथं मोबाईल बरेच असतात, तिथं फोनवर बोलल्यावर मोबाईलने हॅक केला. अरे जिकडे तुम्ही जिंकले तिकडे चांगली आहे ईव्हीएम. आणि म्हणून जे ईव्हीएमच्या बद्दल अनेक एक्सपर्ट लोकांनी देखील काही मत मांडली. रवींद्र वायकर यांचा विजय पूर्णपणे जनतेचा विजय, तुमच्या मेहनतीचा विजय, मेरिटवर मिळालेला विजय आहे. कुठेही जा, कधी जा, पण विजय हा जनतेने दिलेला विजय आहे. खऱ्या शिवसेनेचा विजय आहे. नियतीने बघा, त्यांचे पण माझ्याबद्दल काही वेगळी मतं होती, मलाही त्यांच्याबद्दल काही वेगळी मतं होती. पण हे कोण करत होतं? पक्षाचे प्रमुख. कोण? पण त्यांना कळलं की अरे हा माणसाला भेटल्यानंतर कळलं हा माणूस कुठल्या मनाचा आहे. हा सच्चा माणूस आहे. आणि जिथं आपण एवढे वर्ष होतो त्याची कारस्थानं काय काय झाली, कशी कशी आमच्यामध्ये दुही निर्माण केली हे देखील पाहिजे. आणि म्हणून नियती कुणालाही सोडत नाही, कुणालाही माफ करत नाही. उबाठा अतिशय खोटारडा पक्ष आहे. खोट आणि रडा, सतत खोटं बोलायचं आणि सारखं रडत बसायचं. त्याला काय नाव दिलं पाहिजे? अरे ढोंगी नाही, रडणाऱ्याला कुठला ढोंगी? रडेगट दिला पाहिजे, रडेगट. सारखाच रडीचा. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.